पंजाब सरकार आता अलर्ट मोडवर आहे। 9 अँटी ड्रोन सिस्टीम पंजाबच्या सीमावर्ती भागामध्ये तैनात करण्यात आले। पाक लगतची 550 किलोमीटरची बॉर्डर ही आता सुरक्षित केली जाणार आहे। भारत पाकिस्तान सीमेवर भारतीय जवानांनी उभारलेत बंकर। महत्त्वाची बातमी, बंकर लाईनवर 24 तास बीएसएफ जवान हे आता तैनात असतील। भारत पाक सीमेवर आता बंकर उभारण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी आता जवान 24 तास तैनात असणार आहेत। आप लोग आर्मी के साथ खड़े हो? हाँ हाँ बिल्कुल साथ आर्मी के साथ हैं हम। क्या आर्मी रात बजे क्या कहती है आपको, लाइट बंद किया जाता है क्या? गाँव लाइट बंद की थी उन्होंने, आप कह के कराई थी, सारे लोगों ने लाइट बंद कर दी थी। कोई नहीं लाइट नहीं जगाता कोई भी। ओके, खरंच आपण पाहतोय की लाईट जी आहे ती बंद केली जाते। गांव के लोगों के मन में डर है क्या? अभी आर्मी की तरफ से क्या अपील किया जाता है? कोई डर नहीं है। रात को बमबारी की आवाज सुनाई दे रहे थे? ना कुछ नहीं सुनाई देते अभी। कल आराम से सो रहते हैं, कोई बात नहीं है, कोई टेंशन नहीं है। ये देखो मकान बना रहे हैं हम। यहाँ पर कोई बात नहीं ऐसी, हमारा काम चल रहा है, हम काम अपने मजे ना काम कर रहे हैं। सानू कहीं कभी किसी ने आन के नहीं किसी ने बोला कि तुम ना काम ना करो, इथो चले जाओ, किसी ने कुछ नहीं करा। इथले स्थानिक सांगतायत की आर्मीच्या जवानांकडून इथल्या स्थानिक नागरिकांना आवाहन केलं जातं की रात्रीच्या वेळेस या परिसरामध्ये लाईट जी आहे ती सुरू ठेवू नका। समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे आपल्याला पाकिस्तान आणि भारतीय सीमेवरती हे अटारी बॉर्डर पाहायला मिळते, जिथून आपल्या भारतीय सैन्याने हे बंकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती उभारण्यात आलेले आहेत। मात्र या स्थानिक रहिवाशांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाही, कारण भारतीय सैन्याकडून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। आणि आपण पाहतोय की भारत आणि पाकिस्तानच्या 100 मीटर दूरीवरती असणारे हे गाव जे आहे ते अतिशय शांतपणे झोपतं, कारण भारतीय सैन्य जे आहेत यांच्या सुरक्षेसाठी सीमेवरती तैनात आपल्याला पाहायला मिळतात। आणि पाकिस्तानकडून भारतावरती जे हल्ले केले जात आहेत त्या हल्ल्याला मुतोड जवाब जशाच तसं उत्तर जे आहे ते आपल्या भारतीय सैन्यांकडून दिलं जाते। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अटारी बॉर्डर,